आज आम्ही चाललेलो आहे मुंबईला. आईचं काम आहे त्याच्यासाठी आणि मग तिथून पुढे आम्ही जाणार आहे जुहू बीचला. तर आजच्या दिवसात आम्ही काय काय मजा करणार आहे हे बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा. सकाळी 5 वाजता उठून एकदम थंड पाण्याने आंघोळ केलेलं आहे, कारण की पूर्ण दिवस ट्रेनमध्ये खूप गरम होणार आहे. त्याच्यामुळे मग लवकरच उठलं आणि आमची ट्रेन आहे 7 वाजता. सो आम्ही घरातून 6 वाजता निघणार आहे. आणि ॲक्च्युली मागच्या वेळेस काय झालेलं की आम्ही 5 मिनिटं उशिरा निघलेलो, त्याच्यामुळे आमची बस नाही सॉरी ट्रेन आमची निघून गेलेली. आणि मग त्याच्यामुळे आमची जी पुढची ट्रेन होती, म्हणजे आता जसं की आम्हाला इथून लोणावळ्यापर्यंत ट्रेन घ्यायची आणि मग लोणावळ्यापासून आम्हाला दादर टर्मिनलची ट्रेन घ्यायची. सो मागच्या वेळेस काय झालेलं की आम्ही इथूनच 5 मिनिटं उशीर पोहोचलेलो. सो आमची पुढची पण ट्रेन गेली आणि इथलची पण गेली. सो ह्या वेळेस आम्हाला तसं काहीच नाही करायचं, रिस्कच घ्यायची नाही आम्हाला. आणि आम्हाला तिथे ट्रेनच्या इथे लवकरात लवकर पोहोचायचं. सो आम्ही 6 वाजता तिथे पोहोचणार आहोत. तर बघूयात ह्यावेळेस आमची ट्रेन जाते आहे का आम्ही लवकर पोहोचतो. मी रेडी वगैरे झाली आहे आणि बाकीचे म्हणजे जसं की आई सिस्टर मामा अजून रेडी होणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही आउटफिट परत चेंज करणार आहे. इतका खतरनाक प्रवास करून फायनली स्टेशनला पोहोचलो. स्टेशनला पोहोचताच आम्ही रील्स बनवायला सुरुवात केली. गाईज आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये पोहोचलेलो आहे आणि हे बघा आमचे आउटफिट्स तुम्हाला दिसतच असतील. आम्ही आउटफिट्स चेंज केले आणि रिअल ट्रॅजेडी तर तेव्हा झालेली जेव्हा आम्हाला आमचे आउटफिट्स चेंज करायचे होते. तर ॲक्च्युली काय झालेलं, आम्हाला निघायचं होतं 6च्या ट्रेन, पण आता आम्ही 7च्या ट्रेनने चाललेलो आहे. आमची 6ची ट्रेन गेलेली आहे आणि आम्ही जे आमचे आउटफिट्स होते ते जय घेऊन येणार होता आणि आम्हाला निघायच्या टायमाला जय आउटफिट्स घेऊन आले आमचे. आणि मग आम्ही पटपट 5 मिनिटात चेंज केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो. आणि जयनी इतकी सुपर फास्ट बाईक चालवलेली आहे की लिटरली सृष्टी पडता पडता इतकं डेंजर त्यांनी आम्हाला ट्रेन स्टेशनपर्यंत आणलेलं आहे. खूप डेंजर, म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. म्हणजे स्पीड ब्रेकरवरती पण त्यांनी ब्रेक मारायचं सोचलं नाहीये, त्यांनी आम्हाला डायरेक्ट उडून आणायचं सोचलं होतं. आणि मग आम्ही आलो आता कसं तरी. आणि आता ट्रेनने आम्ही लोणावळ्याला उतरणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही कुठली ट्रेन करणार आहे आपण हिला नाही माहिती, नुसतं यायचं काम करते. तर आम्ही लिटरली 15 मिनिटाचा रस्ता आम्ही 6 मिनिटामध्ये कव्हर केलेला आहे. एवढी सुपरफास्ट जर्नी गाडी चालवली आहे. आणि आम्ही आता उतरणार आहे दादर स्टेशनला. लोणावळ्यावरून ट्रेन घेणार आणि मग दादर स्टेशनला उतरणार. तर तिथून पुढे जे पण काही केअॉस होणार आहे आमच्यासाठी ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा. म्हणजे लिटरली उठण्यापासून आमच्यासोबत केअॉस होतं. म्हणजे मी लिटरली 4:30 वाजता उठलेली आहे आणि तरी आम्ही 6ची ट्रेन हुकवली. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती ट्रॅजेडी होती आमच्यासोबत. आणि असेच केअॉस भरी जिंदगी आमची बघण्यासाठी लोणावळ्याला उतरून नाश्ता करायला घेतला, तेवढ्यातच ट्रेन आली म्हणून मस्तपैकी असा शूटसुद्धा केला. घरी कधी पोहे न खाणारे आम्ही आज पोहे खातो. पोहे जिरवण्यासाठी इतक्या भयंकर गर्दीतून आम्ही ट्रेनमध्ये चढलो. गाईज तुम्ही बघू शकताय जनरलमध्ये किती खराब हालत आहे आमची. म्हणजे लिटरली इतक्या गर्दीमध्ये आम्ही कसं बसं ट्रेनमध्ये चढू शकलो आहे. ते पण आम्ही एका ट्रेनच्या डब्यामध्ये चढलो आणि मामा आणि आई एक डब्यामध्ये चढले. आणि प्लस सृष्टीचं बोट चेंबले ते तर वेगळंच. आणि प्लस आम्ही जिथे उभं राहिलो तिथे मागून बॅगसुद्धा लटकून ठेवलं. म्हणजे लाईफमध्ये जेव्हा पण तुम्हाला स्ट्रगल एक्सपिरियन्स करायचं असेल, तुम्ही जनरल डब्याने नक्की ट्रॅव्हल करा. आणि इथे आला एक ट्विस्ट. आम्ही ज्या डब्यामध्ये चढलेलो त्याच डब्याच्या दुसऱ्या दरवाजातून आई आणि मामा चढलेले. आता फायनली आम्ही आलेलो आहे त्यांच्याकडे. जागा भेटली आता. काहीच एवढी डेंजर हालत झाली. आता आम्ही वडापाव खायला आलो. ऑलरेडी गरम होते आणि गरम वडापाव खातोय. फायनली आता आम्ही बँकेत पोहोचलेलो आहे जिथे आईचं काम होतं.
इथे येईपर्यंत आमची हालत खूप जास्त खराब झालेली आहे. लिटरली घामाने आंघोळ झालेली आहे. आणि आता आम्हाला अजून तर आम्हाला बीचला पण जायचं आहे. ते तर वेगळंच टेन्शन आहे. इथं मुंबईमध्ये खूप जास्त गरमी आहे. बघू शकता तुम्ही आमची हालत. आता बघूया बीचपर्यंत जाण्यापर्यंत आमची हालत कशी होती. इथे बघा सनस्क्रीन अप्लाय करायचं काम चाललेलं आहे. ओ माय गॉड, प्लीज टेल इन कमेंट सनस्क्रीन अशी लावली जाते का? एवढं फुल स्पीड पूर्ण परफ्यूम सारखं वास येते सनस्क्रीनचा. भाई बरं आहे ना घामावरले गावापेक्षा. खूप जास्त डेंजर हालत आहे मुंबईला येण्याच्या मेट्रोमध्ये किंवा मग लोकल किंवा ट्रेन. बेकार हालत चालू आहे ट्रेन लोकलमध्ये. समरमध्ये किंवा मग पावसाळ्यामध्ये अजिबात येऊ नका तुम्हाला यायचं असेल तर. विंटरमध्ये येऊ शकता पण तरी यायचं असेल तर येऊच नका. ऑलमोस्ट कधी पण तुम्हाला मुंबईला यायचं असेल तर खूप डेंजर हालत आहे मुंबईची. तरी आता रिक्षा करून आम्ही चाललेलो आहे जुहू बीचला. आता जवळजवळ वाजलेले आहे 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजेपर्यंत आईचं जे बँकचं काम आहे ते चालू आहे. म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते लंच टाईम चालू होता आणि त्याच्यानंतर आईचं सगळं काम केलं आणि आता निघालं. त्याच्यात पण मामा आणि आई दुसऱ्या रिक्षाने येणार आहेत, आम्ही ह्या रिक्षाने जाणार आहे. तर बघूया अजून काय केअस होणार आहे. दिवसभर आमचं केअसमध्येच गेलेलं आहे. एकदम दमलो आहे आम्ही. काहीच केलेलं नाही तर खूप जास्त दमलो आहे. काय बीचला जाऊन गेला काय एकदम दमले. बीचला जायचं आधी खतरनाक घाम येतो आम्हाला. जाणार असेल तर आराम दिवसात जा, नाही तर मग गरज नाही. ट्रेन बस वगैरे असले सीझन जाऊ शकता. सेल्फ वाग आपको कुछ कहना है? India is not made for public transport. Do not use it. एक्सप्लोरिंग बांद्रा विथ कजिन एंड ब्रदर. ये बुकिंग कहाँ का है? जुहू बीच. जाना है। मैप लगाओ ना, रूट किधर बता रहा है? इधर। फायनली जुहू बीचला पोहोचलो. हे बघा खुशी मला पण सोडलाय होते. एवढं आमची जी मेहनत आम्ही केली आहे, एवढं दिवसभर जे उन्हामध्ये जे पण काय रोस्ट झालं, एवढं घाम वगैरे आलाय, एवढं ट्रॅव्हल केलंय, सगळं वर्थ इट वाटते आता. पण आता जास्त ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही आता नाही राईड्स वगैरे करणार आहे. थोडंसं ऊन गेल्यानंतर आम्ही राईड्स वगैरे करणार आहे, कॅसल बनवणार आहे, भरपूर गोष्टी करायच्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ब्लॉग मार्फत नक्की बघा आम्ही काय काय केलेलं आहे. सृष्टी पाणी बघितलं आणि डायरेक्ट पळत सुटलो. तेवढ्यातच सृष्टीने काढलेली चप्पल वाहून जाणार होती. मी, सृष्टी आणि जयने कधीच पाणी न बघितल्यासारखी मज्जा केली. पाण्यात इतकं खेळलो की आम्ही स्वतःचे फोटोज काढायचे दिसत. फायनली आता आमचं सगळं खेळून झालं आणि आता मी घरी निघालो.